आणि यानंतर बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात। कापूस खरेदीसाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयानं महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाला परवानगी दिली आहे। या निर्णयामुळे भारतीय कापूस महामंडळ आणि पणन महासंघ लवकरच करार होणार आहे। सध्या पणन महासंघाकडे निधीची कमतरता असल्यामुळे महासंघाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मदतीची मागणी केली। यावरती सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती आहे। या हालचालींमुळे दिवाळीनंतर कापूस खरेदीला मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली। अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आणि यामध्ये अनेकांची राहती घरं कोसळली। संसार उपयोगी साहित्य देखील वाहून गेलं। पाथर्डी तालुक्यातील करंजी इथल्या शिवाजी पारे यांचं घर पुराच्या पाण्यामध्ये उद्ध्वस्त झालंय। यामुळे यंदा त्यांना दिवाळी सण करण्याचीही इच्छा राहिलेली नाही। घर पुरामध्ये वाहून गेल्यामुळे त्यांना गावातच भाडोत्री घरामध्ये राहावं लागतंय। काही समाजसेवी संस्थांनी त्यांना संसार उपयोगी वस्तू घेऊन दिल्यात। सरकारनं तातडीची मदत दिली, पण ती अतिशय तुटपुंजी असल्यामुळे दिवाळी सण करावा की नाही अशी परिस्थिती झाली आहे। असं सांगताना त्यांना अश्रू हे देखील अनावर झालेत। आमदाराला मारा कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतायत त्याचा राग येत नाही का? माजी आमदार बच्चू कडूंनी विरोधकांना सवाल केलाय। एकीकडे पंजाबच्या शेतकऱ्यांचे 90% हमीभावानं माल खरेदी होतो। आपल्या शेतकऱ्यांना 3,000 सोयाबीन आणि 6,000 कापूस विकावा लागतोय। चोपायचं नाही तर पूजा करायची का? वेळ आली तर मीच चोपतो असं कडूंनी म्हटलेलं आहे। रोज शेतकरी मरतं त्याचं का राग येत नाही? 3,000 सोयाबीन विकावं लागतं, 6,000 कापूस विकावं लागतं। अजूनही कोण माहितीला ना दाखवा ना मला। पंजाबच्या शेतकऱ्याचं 90% माल हमी भावानं खरेदी होतं आणि आमचा ऐन दिवाळीच्या वेळेस 2200 2,000 1,500 500 विकत घ्यावं लागली। लाज वाटली पाहिजे। चोपायचं नाही का? यांना काय पूजा करायची का? चोपणारच। प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या विधानामुळे महाराष्ट्रभरात सध्या गदारोळ उडलाय। शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका, वेळ आली तर एखाद्या आमदाराला मारा आणि कापा असं वादग्रस्त विधान बच्चू कडूंनी केलंय। बच्चू कडूंच्या विधानावरती राजकीय मतमतांतर होत असताना बांधावरच्या शेतकऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? अकोला जिल्ह्यातील म्हैसपूर गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी उमेश अलोणे यांनी। जाणून घेऊयात। आपण अकोला जिल्ह्यातल्या म्हैसपूर गावामध्ये आणि काल बच्चू कडूंचं स्टेटमेंट आलं होतं की शेतकऱ्यांना आत्महत्या करू नका, एखाद्या आमदाराला मारा कापा, मात्र आत्महत्या करू नका। त्या बच्चू कडूंनी जे स्टेटमेंट केलं तुम्हाला वाटतं योग्य आहे? योग्य आहे, बिलकुल योग्य आहे। कारण की मालाला भाव नाही भेटत, सरकार शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करते। काका असं स्टेटमेंट करणं बरोबर वाटतं का तुम्हाला? बरोबर वाटतं। सगळे मंत्र्यांना समजायला पाहिजे की काय परिस्थिती आहे ती। 2 एकरात 4 पोते बी सोयाबीन नाही झालं आणि मार्केटले भाव नाही। 38च्या 37च्या भावानं सोयाबीन घेऊन राहिले। कलेक्टरला समजत नाही का? कलेक्टरनं मंत्र्याला कळवायला पाहिजे का नाही? जो लागलेला खर्च आहे तो यावर्षी शेतकऱ्याचा निघलेला नाही आणि सरकारचे धोरणं चालले। इकडे नापिकी आहे आणि पुन्हा कर्जमाफी नाही, त्याचे निकष आणि त्याचे अभ्यास हे सगळं चालू आहे मुख्यमंत्र्यांचं। त्यामुळे बच्चू कडू जे बोलून राहिले ते बरोबर। बच्चू कडू हे शेतकऱ्यासाठी एकदम खरोखर टोकाची भूमिका घेऊन बोलतात आणि शेतकऱ्यासाठी बोलतात, दुसरं कोणी शेतकऱ्यासाठी बोलत नाही। आणि आजची परिस्थिती जर पाहिली तर 1 3 क्विंटल सोयाबीन होऊन राहिलं। मुख्यमंत्री साहेबांनी नाफेडची खरेदी बंद आहे, हमी भाव नाही, त्याच्यामुळे ते जे बोलले, त्यांनी जे विधान केलं हे अगदी 100% बरोबरच आहे। आमचा आवाज ते उठून राहिले, दुसरं कोणी उठून नाही राहिलं। यांना समजत नाही का? हे दिसत नाही का? हे काय परिस्थिती आहे? यांचे अभ्यास निकष दौरे अभ्यास करतो हे असंच चालू आहे। बच्चू भाऊची भाषा एकदम बरोबर आहे। फक्त शेतकऱ्यासाठी आतापर्यंत जे लढत आले ते आहेत फक्त बच्चू भाऊ। आज रोजी बच्चू भाऊच्या मागे सर्व जर कास्तकार उभे राहिले तर शेतकऱ्याला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही, नक्की आहे। उमेश अलोणे, एबीपी माझा, म्हैसपूर, अकोला। सांगलीमध्ये अनेक भागात हलका पाऊस पडलाय। सांगलीमध्ये दिवसभर उन्हाचा तडाखा जाणवत होता, मात्र रात्री अचानक आलेल्या पावसामुळे तारांबळ उडाले। त्यामुळे भात कापणी, ऊस तोडणीची कामं ही देखील खोळंबली। ऊस तोड मंजूर खोपटी उभा करून राहत असल्यामुळे परतीच्या पावसामुळे ऊसतोड मजुराचे चांगलेच हाल झाले। परभणीच्या पाथरी तालुक्यातील कासापुरी मंडळामध्ये सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाली आहे, मात्र एका संस्थेच्या पावसाची आकडेवारी ही त्यांनी कमी दाखवली आहे। यामुळे हे मंडळ अतिवृष्टीच्या अनुदानातून वगळल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आलाय।
या विरोधामध्ये कासापुरी मंडळातील शेतकऱ्यांनी गोदावरीत जलसमाधी आंदोलन केलं. ढालेगाव बंधाऱ्यामध्ये प्रवेश करून थेट अनेक शेतकरी हे गोदावरी पात्रामध्ये उतरलेले होते. जवळपास 2 तास हे आंदोलन सुरू होतं. यानंतर तहसीलदार, पोलीस अधिकारी, कृषी अधिकारी आंदोलनस्थळी पोहोचले. त्यांनी शेतकऱ्यांना लेखी आश्वासन दिलं आणि यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. परभणीत एकीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चटणी भाकरी आंदोलन केलं, तर दुसरीकडे काँग्रेसनं पितळ भाकरी आंदोलन केलं. दोन्ही ठिकाणी सरकार विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांना सरकारनं अद्यापही मदत दिली नसल्याचा आरोप हा देखील यावेळी करण्यात आला. सरकारनं जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे दिले नाहीत तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी आणि काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलाय. जालना शहरातल्या अंबड चौफुली परिसरामध्ये विजय चव्हाण या बंजारा बांधवाचं मागील 4 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. आज आंदोलनाचा 5वा दिवस असून हैदराबाद गॅझेट लागू करून बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामधून आरक्षण देण्याची उपोषणकर्त्याची मागणी आहे. सरकारनं मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा गावकऱ्यांनी इशारा दिलाय. उपोषणस्थळी जालन्यातील बंजारा समाज हा दिवाळी साजरी करणार आहे. धुळ्याच्या कापडणे गावामध्ये शुद्ध पाण्याच्या तीव्र समस्येमुळे नागरिक संतप्त झालेत. या विरोधामध्ये संतप्त ग्रामस्थांनी एक अभिनव आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष वेधलंय. छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ एकत्र येत ग्रामस्थांनी फटाके फोडले, घंटानाद केला आणि प्रशासन जागे व्हा, गावाला शुद्ध पाणी द्या अशी घोषणाबाजी केली. गेल्या कित्येक दिवसांपासून परिसरामध्ये दूषित आणि अपुरा पाणी पुरवठा होत असून प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे असा गंभीर आरोप हा आंदोलकांनी केला आहे. मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या मेट्रो 2B प्रकल्पाअंतर्गत मंडाले ते चेंबूर या दरम्यानचा पहिला टप्पा हा लवकरच खुला होणार आहे. प्रकल्पाला मेट्रो रेल्वे सुरक्षा मंडळाचं प्रमाणपत्र मिळालंय. मेट्रो 3 पाठोपाठ मंडाले चेंबूर मार्गावरती मेट्रो धावणार असल्यामुळे मुंबईकरांचा प्रवास आणखी सुलभ होणार आहे. एकूण 23 किलोमीटर लांबीचा बहुप्रतीक्षित मेट्रो 2 प्रकल्प 2 भागांमध्ये विभागला गेलाय. त्यामध्ये सध्या प्रवासी सेवेमध्ये दाखल असलेली लाईन 2A ही दहिसर ते DN नगर आणि लाईन 2B DN नगर ते मानखुर्द मंडाले याचा समावेश आहे. ऑक्टोबर अखेरपर्यंत मंडाले ते चेंबूर मेट्रो धावण्याची शक्यता ही वर्तवली जाते. सर्वत्र दिवाळीच्या उत्साहाचं वातावरण असतानाच मुंबईच्या हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीमध्ये नोंदवली गेली. शहर आणि उपनगरांमध्ये फटाके फोडल्या गेल्यामुळे प्रदूषणाच्या पातळीत विक्रमी वाढ झाली आहे. BKCमध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक 334 अंकांवरती गेला तर संपूर्ण शहराचा AQI हा 187 वरती नोंदवला गेलाय. त्यामुळे मुंबई हे जगातील दुसरं सर्वाधिक प्रदूषित शहर बनलंय. दिवाळीला मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणावरती फटाके फोडले. त्यांना आधीच खराब झालेली हवा ही आणखीच प्रदूषित झाली आहे. तुळजापूर इथल्या तुळजाभवानी देवी मंदिरामध्ये विकास आराखड्यातील भूसंपादनाच्या कामाला आता वेग येणार आहे. कारण राज्य सरकारकडून मंदिराच्या भूसंपादनाच्या कार्यक्रमासाठी 19 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय. तसंच राज्य सरकारकडून धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांना निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. 2025-26च्या अर्थसंकल्पामध्ये विकास आराखड्यासाठी जवळपास 541 कोटी रुपयांचा निधी हा राखीव ठेवण्यात आला आहे. तुळजाभवानी देवीच्या मंदिरामध्ये अश्विन अमावस्येला भंडोळी उत्सव साजरा करण्यात आला. आई राजा उदो उदो आणि भैरवनाथ चांगभल या जयघोषामध्ये अग्नीचा लोळ अंगाखांद्यावरून नेण्याचा थरार हा सुमारे 1.5 तास सुरू होता. भेंडोळा उत्सव हा उत्तरेमध्ये काशी आणि दक्षिणेमध्ये तुळजापूर इथंच फक्त साजरा होतो. आगीच्या ज्वालेसह एका छोट्याशा रस्त्यावरून भेंडोळी घेऊन देवीच्या मंदिरामध्ये जाणं हा एक थरारक अनुभव असतो. भेंडोळी प्रज्वलनानंतर कालभैरव मंदिरापासून श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरामध्ये आणली जाते आणि नंतर देवीला पदस्पर्श करून मंदिराला प्रदक्षिणा करून वेशी बाहेर आणून ही भेंडोळी विझवली जाते. शरद पवारांचे तब्बल 17 वर्ष विशेष कार्यकारी म्हणून काम पाहणारे सतीश राऊत पुन्हा आपल्या महसूल विभागामध्ये परतलेले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांची 1 वर्षासाठी महसूल विभागानं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या संस्थेवरील प्रतिनियुक्तीवरती 1 वर्षासाठी सचिव म्हणून मुदतवाढ दिली होती. त्यामुळे त्यांना शरद पवारांकडे विशेष कार्याधिकारी म्हणून काम करण्यासाठी 1 वर्षांची मुदत राऊत यांना मिळालेली होती. या नियुक्तीला अवघा 1 महिना पूर्ण होत असतानाच अचानक सतीश राऊत पुन्हा एकदा आपल्या महसूल विभागात परतल्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शरद पवार यांच्या राजकारणातील पडद्यामागच्या अनेक गोष्टींचे साक्षीदार म्हणून सतीश राऊत यांची राजकीय वर्तुळात ओळख आहे. आपण पुन्हा महसूल विभागात परतल्याची माहिती स्वतः सतीश राऊत यांनी सोशल मीडियात प्रसिद्ध केली आहे.
मुंबईच्या गोवंडी भागात ज्योतिमा म्हणून नाव बदलून राहणाऱ्या बांगलादेशी बाबू आयनल खानला 2 दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली. या बाबू खानचं जन्म प्रमाणपत्र बनावट निघाल्याचा आरोप किरीट सोमय यांनी केलाय. हे जन्म प्रमाणपत्र बाबू खाननं अनेक ठिकाणी वापरल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय. तर महानगरपालिकेनं देखील हे जन्म प्रमाणपत्र खोटं असल्याचं मान्य केलंय. दरम्यान या प्रकरणामध्ये सामील असलेल्या सर्व बांगलादेशींवरती कठोर कारवाई करावी अशी मागणीही किरीट सोमय यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. बाबू खानची अटक झाली. तो स्वतःला किन्नर म्हणून घेतो, हिंदू नाव ज्योती वापरतो, 300हून अधिक बांगलादेशी हिंदुस्थानात आणले. हे जन्म प्रमाणपत्र पण बनावटी आहे. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींना प्रार्थना केली आहे, एमईसनी गेल्या वर्षी 100 बेकायदेशीर जन्म प्रमाणपत्र दिले आहेत. ज्या ठिकाणी कोणी जात नाही अशा ठिकाणी तरुण तरुणींनी जाऊ नये. विकृत मानसिकता वाढलेली असल्यामुळे स्वसंरक्षणासाठी त्यांनी काळजी घ्यावी. परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचं हे वक्तव्य आहे. तर जिंतूर सामूहिक अत्याचार प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केलेली असून त्यांच्यावरती कठोर शिक्षा होईल याची खबरदारी आम्ही घेऊ असं मेघना बोर्डीकर म्हणाल्या. मुला मुलींना पण सांगू इच्छिते की अशा पद्धतीचं आपणही म्हणजे जिथं कुणीच जात नाही येत नाही अशा ठिकाणी ती लोक गेली होती. आणि निश्चित बघा हे समाजामध्ये विकृत मानसिकतेचे लोकांची संख्या जास्त वाढत आहे. त्याच्यामुळे ह्याच्यावरती सुद्धा समाज म्हणून सरकारने तर कायदे कडक आणलेले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये एरवी एकमेकांवरती चिखलफेक करणारे राजकीय नेते दिवाळी मिलन कार्यक्रमादरम्यान एकत्र आलेले पाहायला मिळाले. माजी खासदार आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील यांचं कधीही कॅमेरासमोर पटत नाही. अंबादास दानवे आणि शिरसाट यांचंही कधी एकमेकांशी जमत नाही. मात्र दिवाळी मिलन कार्यक्रमामध्ये एकत्र येत या नेत्यांनी एकमेकांना टाळी दिली. या कार्यक्रमाचे फोटो सध्या चांगलेच व्हायरल झालेले असून शहरात देखील याची चांगलीच चर्चा झाली आहे. आणि एक ब्रेकिंग बातमी पाहूयात. नवी मुंबईमधील कामोठे आंबे श्रद्धा सहकारी सोसायटीमध्ये आग लागलेली आहे. आगीमुळे दोघांचा मृत्यू झालेला आहे. आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा सध्या अजूनही प्रयत्न सुरू आहे. इमारतीतल्या दुसऱ्या मजल्यावरती ही अचानक आग लागलेली होती. एका घराला ही आग लागलेली आहे. सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज हा वर्तवला जातोय. बातम्यांचा वेगवान आढावा सुरू ठेवूयात. राज्याच्या महसूल विभागातील 47 अधिकाऱ्यांना बढत्या देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार महाराष्ट्राला आता 47 नवे अप्पर जिल्हाधिकारी मिळालेत. तब्बल गेल्या 10 वर्षांपासून अधिकाऱ्यांच्या बढत्या या रखडलेल्या होत्या. ऐन दिवाळीच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारकडून शासन आदेश जारी करत अधिकाऱ्यांना दिवाळी भेट देण्यात आली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी महसूल अधिकाऱ्यांना पदोन्नतीची ही दिवाळी भेट दिली आहे. जगप्रसिद्ध देवगड हापूस आंबा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावरती बाजारात पाठवण्यात आलाय. एकाच दिवशी 2 बागायतदारांनी आपल्या हापूस आंब्याच्या पहिल्या पेट्या या बाजारामध्ये पाठवून हंगामाचा शुभारंभ केलाय. देवगड इथल्या प्रकाश शिरसेकर यांनी 6 डझनाची हापूस पेटी ही वाशी मार्केटला पाठवली. तर मालवण इथल्या उत्तम फोंडेकर यांनी 2 डझन आंब्याची पेटी ही सातारा बाजारपेठामध्ये रवाना केली आहे. सणासुदीच्या काळात देखील नवी मुंबईच्या कामोठे परिसरातील नागरिकांना पिण्याचं पाणी मिळत नाहीये. ऐन दिवाळीमध्ये पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. याकडे सिडको प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीनं कामोठेतील सिडको कार्यालयावरती धरणे आंदोलन करण्यात आलं. यावेळी सिडको विरोधामध्ये घोषणाबाजी देखील करण्यात आली. गांजा विक्रीसाठी नेणाऱ्या दोघांवरती वाशिम पोलिसांनी कारवाई करत सुमारे 1.25 लाख किमतीचा 12 किलो गांजा आणि एक मोटारसायकल जप्त केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. कारंजावरून मंगळूरपूर या गांजा विक्रीसाठी जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रोडवरील वाडाफाटा इथल्या आरोपींना ताब्यात घेतलं आणि नेमका गांजा कुठून आणला याबाबतची चौकशी ही सुरू केली. लातूर शहरातील अहिल्यादेवी होळकर चौक परिसरामध्ये एका कारला लटकलेला तरुण हा बराच अंतर फरफटत जातानाचा व्हिडिओ मोबाईल कॅमेरामध्ये कैद झालाय. या घटनेनं शहरामध्ये खळबळ उडाली. ही कार कोण चालवत होता आणि कारला लटकलेला तरुण नेमका कोण होता याबाबत अद्यापही कोणतीही अधिकृत माहिती ही समोर आलेली नाही. पोलिसांनी या घटनेची दखल घेऊन याचा तपास सुरू केला आहे. ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती शहरात मोठा घातपात घडवण्याच्या तयारीत असलेल्या 4 गुन्हेगारांना
चंद्रपूर शहर पोलिसांनी अटक केली आहे। या कारवाईमध्ये 2 देशी कट्टे, 1 खंजर, 35 जिवंत काडतुसं तसंच बुरखे, जॅकेट आणि ग्लोव्ज असा मोठा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला आहे। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी एका डस्टर गाडीला अडवून तपासणी केली। त्यावेळी वाहनातून छोटू सूर्यवंशी या कुख्यात गुन्हेगारासह त्याचे 3 साथीदार सापडले। 4ही जणांना पोलिसांनी तात्काळ अटक केलेली असून सध्या पोलीस तपास करत आहेत। रंगाच्या डस्टर गाडीमध्ये आम्हाला 2 माउजर, 2 देशी कट्टे अशा पद्धतीचे 4 वेपन आणि सोबत 35 राऊंड जिवंत काडतूस आम्हाला ताब्यात मिळाला। आरोपी छोटू सूर्यवंशीची विचारपूस केली। गंभीर स्वरूपाचा गुन्हा करून दरोडा घालण्याचं किंवा ह्या पद्धतीचा गुन्हा करण्याच्या तो तयारीमध्ये असल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं। जळगावच्या 40 गावात गाडीला कट लागल्याच्या कारणावरून 2 गटात वाद झालाय। 2 गटात झालेल्या वादाचं रूपांतर दगडफेकीमध्ये झालं। दगडफेकीनंतर काही गाड्यांची देखील तोडफोड झाल्याची माहिती मिळते। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थितीवरती नियंत्रण मिळवलं। नागद रोड परिसरातील ही घटना आहे। घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात आहे। कल्याणमधल्या 2 पोलीस स्थानकांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं केलेल्या कारवाईत एका पोलीस अधिकाऱ्यासह एका पोलीस कॉन्स्टेबलला लाच घेताना अटक करण्यात आली आहे। 2 पोलीस कर्मचाऱ्यांना एकाच वेळी लाच घेताना अटक झाल्यानं कल्याणमध्ये खळबळ उडाली आहे। कल्याणच्या खडकपाडा पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम जोशी आणि महात्मा फुले पोलीस स्थानकाचे पोलीस कॉन्स्टेबल विजय काळे या दोघांना लाच प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे। पोलीस कॉन्स्टेबल विजय काळे यांची खडकपाडा पोलीस स्थानकामधून नुकतीच बदली झालेली होती। तिथून ते महात्मा फुले पोलीस स्थानकामध्ये रुजू झालेले होते। अकोला शहरातल्या चिवचिव बाजार परिसरातील पोलिसांनी एका तरुणाकडून देशी कट्टा आणि 1 जिवंत काडतूस याशिवाय लोखंडी तलवार जप्त केली। मिथून उर्फ मॉन्टी सुधाकर इंगळे असं आरोपीचं नाव आहे। दहशत माजवण्यासाठी आरोपीनं देशी कट्टा आणि धारदार तलवार ही मागवलेली होती। याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच त्यांनी आरोपीच्या घरावरती छापा मारत शस्त्रांसह 35,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। एका तरुणीवर झालेल्या सामूहिक अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण जिंतूर तालुका हादरून गेलाय। परभणीच्या जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी मंदिर इटोली परिसरात 14 ऑक्टोबरला तरुणी एका झाडाखाली गप्पा मारत बसलेले असताना तिथे 6 जण आले। त्यानंतर या 6 जणांपैकी 2 जणांनी तरुणाला पकडून ठेवत 3 तरुणांनी या मुलीवरती सामूहिक अत्याचार केला। एका तरुणानं अत्याचाराचा व्हिडिओ देखील बनवला। या प्रकरणी जिंतूर पोलिसांनी 6 जणांवरती गुन्हे दाखल केले। दिवाळीचा बोनस कमी मिळाल्यामुळे फतेहाबाद टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी शनिवारी रात्री आग्रा लखनौ एक्सप्रेसवेवरील टोल गेट 2 तास उघडं ठेवलं। या काळामध्ये सुमारे 5,000 वाहनं ही टोल न भरताच पुढे गेली। त्यामुळे कंपनीला 35 ते 30 लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला। घटना धनत्रयोदशीच्या रात्री घडलेली आहे। 2 तास या समजुतीनंतर कंपनीनं 10% पगारवाढीचं आश्वासन दिलं आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं। ओलाचे संस्थापक आणि सीईओ भाविश अग्रवाल यांच्यावरती आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। बंगळुरूमधील एका कर्मचाऱ्यानं आत्महत्या केल्यानंतर त्याच्यावरती झालेल्या छळाची माहिती देणारी 28 पानांची सुसाईड नोट आढळल्यानंतर सदर गुन्हा हा दाखल करण्यात आलाय। बंगळुरू पोलिसांनी ओलाचे अधिकारी सुब्रत कुमार दास यांच्यासह इतर नावं देखील यामध्ये समाविष्ट केली। आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं नाव के अरविंद असं असून तो बंगळुरूमधील चिक्कल सांद्रा या भागामध्ये राहत होता। 2022 पासून तो ओला इलेक्ट्रिकमध्ये होमोलोगेशन इंजिनियर म्हणून काम करत होता। तर 28 सप्टेंबर रोजी अरविंदनं राहत्या घरामध्येच आत्महत्या केली होती। दिवाळीचा सण